आज वृद्धाश्रमात राहणारे 70 वर्षांचे वडील स्वतःला निर्दोष समजण्यासाठी आणि पटवून देण्यासाठी खूप प्रयत्न करून रडत होते आणि शेवटची घटिका मोजत होते, कारण त्यांना स्वतःला निर्दोषही समजण्यासाठी मरावं लागणार होतं. बायको मेल्यानंतरच्या मुलाला आईप्रमाणे आणि वडिलांप्रमाणे प्रेम देऊन सांभाळ केला. आज त्याच मुलासमोर मी निर्दोष आहे आणि मी कसा चुकीचा नाही, फक्त एवढंच सांगण्यासाठी त्याच्या 70 वर्षांच्या वडिलांना मरावं लागलं. आणि 70 वर्षाचे वडील मेल्यानंतर जेव्हा त्यांचा मुलगा आपल्या वडिलांचं असं एक पत्र हातामध्ये पडल्यावर वाचतो, ते पत्र वाचल्यानंतर त्याला खूप मोठा धक्का बसतो, कारण की बायकोच्या सांगण्यावरून आपल्या वडिलांवर आपण किती चुकीच्या पद्धतीने अन्याय केला आहे हे त्याला समजतं. आणि तो स्वतःला ह्या जीवनामध्ये तरी कधीही माफ करू शकत नाही, कारण देवासमोर असणाऱ्या वडिलांनाच त्याने मृत्यूच्या दारात स्वतः ढकलले होते आणि याच गोष्टीची त्याला मात्र खंत होती. परंतु शेवटी जेव्हा वडिलांचे पत्र वाचलं तेव्हा त्याने बायकोला अशी काही शिक्षा दिली की संपूर्ण जीवन ही शिक्षा ती भोगतच राहिली. राघव त्याच्या वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी आला होता. खरं तर राघवचे वडील राजाराम काका वृद्धाश्रमात राहत होते. फार पूर्वी राघव त्यांना वृद्धाश्रमात सोडून गेला होता. तेव्हापासून ते याच वृद्धाश्रमात राहत होते. इथे राहता राहता प्रत्येक जण एका कुटुंबाप्रमाणे राहत होता, कारण आता आपल्या घरच्यांना आपल्याशी काहीही देणं घेणं नाही हे सत्य त्यांनी स्वीकारलं होतं. आणि आता जे काय आहे ते इथेच आहे. आता हे वृद्धाश्रमच त्यांचे घर आहे आणि इथे राहणारे लोकच त्यांचे कुटुंब आहे. राजाराम काका त्यांच्या मृत्यूपर्यंत त्या वृद्धाश्रमातच राहिले आणि जेव्हापासून राघव त्यांना वृद्धाश्रमात सोडून गेला तेव्हापासून एकदा दोनदा त्यांनी राघव सोबत बोलण्याचा प्रयत्नही केला होता, परंतु राघवकडे त्यांच्याशी बोलण्यासाठी वेळ नसायचा. त्यामुळे हळूहळू राजाराम काकांनी राघवलाही फोन करणे बंदच केले होते. आणि आज बऱ्याच दिवसांनी राघवच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला होता, ज्याने त्याला सांगितले की राघवचे वडील राजाराम काका यांचा मृत्यू झाला आहे आणि त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी त्यांच्या मुलाला म्हणजे राघवला वृद्धाश्रमामध्ये यावे लागेल. वृद्धाश्रमात आल्यानंतर राघव वडिलांच्या अंत्यसंस्कारासाठी गेला आणि वडिलांचे अंत्यसंस्कार केल्यानंतर पुन्हा वृद्धाश्रमात परतला, आपल्या वडिलांच्या वस्तू पाहण्यासाठी आणि त्या घेऊन जाण्यासाठी. खरं तर मरणाआधी राजाराम काका यांनी आपल्या एका सहकार्याला सांगितले होते की त्यांच्या मृत्यूनंतर जर त्यांचा मुलगा अंतिम संस्कार करण्यासाठी तिथे आला तर त्यांची एक शेवटची इच्छा होती आणि त्यांनी ती शेवटची इच्छा एका कागदावर लिहून त्यांच्या बॉक्समध्ये ठेवली होती. जेव्हा राघव अंतिम संस्कार करण्यासाठी आला तेव्हा त्यांच्या मित्राने त्याला त्याचे इच्छापत्र आणि बॉक्सबद्दल सांगितले. ते पाहण्यासाठी राघव वृद्धाश्रमात परतला होता. वृद्धाश्रमात पोहोचल्यानंतर राघवने वडिलांचा बॉक्स उघडला. त्यामध्ये काही जुन्या वस्तू पडल्या होत्या. राघवला त्या जुन्या वस्तूमध्ये त्याच्या उपयोगाची कोणतीही वस्तू वाटली नाही. राघवने ते पत्र शोधणे सुरू केले, जे त्या बॉक्सच्या सर्वात खालच्या तळाला एका पेपर खाली ठेवले होते. राघवने त्याच्या वडिलांनी लिहिलेले शेवटचे पत्र उचलले आणि ते पत्र तो वाचू लागला. त्याला त्याच्या वडिलांची शेवटची इच्छा जाणून घ्यायची होती, म्हणून तो ते पत्र वाचू लागला. ते पत्र हातात घेऊन जसा तो वाचू लागला तशा त्याच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागतात आणि तो स्वतःवर ताबा ठेवू शकत नव्हता, कारण त्या ठिकाणी त्याच्यासोबत त्याची बायको सुद्धा आलेली होती. त्याची पत्नी साक्षी सुद्धा तिथे खोलीतच उभी असते. स्वतःच्या नवऱ्याला असे रडताना पाहून ती त्याला विचारते, काय झालं राघव, तुम्ही असे का रडत आहात? मान्य आहे तुमच्या वडिलांचा नुकताच मृत्यू झाला आहे, पण एक ना एक दिवस सगळ्यांनाच जावे लागते. तुम्ही स्वतःला इतका त्रास करून घेऊ नका. यात रडण्यासारखे काहीही नाही. राघव त्याचे अश्रू जितके पुसत होता तितकेच अश्रू त्याच्या डोळ्यांतून बाहेर पडत होते. आज त्याची इच्छा असूनही तो त्याचे अश्रू थांबवू शकत नव्हता. सतत वाहणारे अश्रू पाहून साक्षी त्याला विचारते
की असं नेमकं काय लिहिलं आहे तुमच्या वडिलांनी जे वाचून तुमचे रडणे थांबतच नाही. मलाही दाखवा ते पत्र. परंतु जेव्हा साक्षीने ते पत्र वाचायला सुरुवात केली तेव्हा ती जागेवरच स्तब्ध झाली. तिच्या तोंडून आवाज निघत नव्हता. ती काहीच न बोलता एका जागेवर उभी राहिली. राघव तिथेच बसून त्याच्या वडिलांच्या फोटोकडे बघून रडू लागला. तो रडता रडता आपल्या वडिलांची माफी मागू लागला. तो रडत रडत बोलत होता की बाबा प्लीज मला माफ करा. माहीत नाही पण का मी तुमच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही. मी तुमच्या व्यतिरिक्त प्रत्येक व्यक्तीच्या बोलण्याला महत्त्व दिले. परंतु बाबा तुमच्या बोलण्याला कधीच महत्त्व दिले नाही. शिवाय कधीच तुम्हाला माझा वेळही दिला नाही. मी माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट आज गमावली आहे. बाबा तुमचं माझ्या आयुष्यात असणं किती महत्त्वाचं आहे मला कधीच कळालं नाही. परंतु आज जेव्हा तुम्ही माझ्यापासून कायमचे दूर निघून गेलात तेव्हा मला तुमची कमी भासत आहे. बाबा तुम्ही परत या ना प्लीज बाबा. राघव अश्रू भरलेल्या डोळ्यांनी आणि जड आवाजाने हे सर्व काही बोलत होता. त्याचा आवाजही व्यवस्थित निघत नव्हता. साक्षी तिच्या नवऱ्याला धीर देत म्हणाली, राघव स्वतःला सांभाळा. आता हे सत्य आपण बदलू शकत नाही ना. तेव्हाच राघवने साक्षीकडे पाहिलं आणि स्वतःला तिच्यापासून दूर करतो आणि म्हणतो की हो आता हे सत्य मी बदलू शकत नाही की माझे वडील आता या जगात नाही आणि आता त्यांना इच्छा असूनही पाहूही शकणार नाही मी. पण जेव्हा ते ह्या जगात होते आणि जेव्हा त्यांना माझ्यासोबत बोलायचे होते, त्यांना मला भेटायचे होते, तेव्हाही मी त्यांना भेटू शकलो नाही. फक्त आणि फक्त तुझ्याचमुळे. लहान लहान गोष्टीमुळे तू माझ्या वडिलांबद्दल काय काय बोलत होतीस. साक्षी तू माझ्या वडिलांविरुद्ध माझ्याच मनात किती काय काय भरवले होतेस आणि मी तुझ्या त्या गोष्टींमध्ये अडकून इच्छा नसतानाही माझ्या वडिलांना घराबाहेर काढले. आणि माझे वडील मला सतत सांगत होते की त्यांची काहीही चूक नाहीये, त्यांनी काहीही केलं नाही. पण मी त्यांचा काहीही न ऐकता तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि तू माझाच इतका मोठा विश्वासघात केलास. आज जर माझे वडील हे पत्र सोडून गेले नसते तर मला सत्य कधीच कळाले नसते आणि मी नेहमी वडिलांना चुकीचं समजलो असतो. साक्षी तू केलेल्या ह्या चुकींसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तू कोणती छोटी मोठी चूक केलेली नाहीस तर खूप मोठा गुन्हा केला आहेस आणि ह्या गुन्ह्यासाठी कोणतीही माफी तुला मिळणार नाही. दूर हो माझ्या नजरेपासून. मी तुला कधीही माफ करणार नाही. रागाच्या भरात साक्षी आणि राघव दोघेही घरी येतात. पण घरी येताच राघव साक्षीला घरातून बाहेर काढतो. साक्षी रडत रडत घरातून निघून जाते आणि दुसऱ्याच दिवशी साक्षीची आई आणि तिचा भाऊ तिला घेऊन राघवच्या घरी येतात. साक्षीची आई राघववर ओरडून बोलते की तुझी हिम्मत कशी झाली माझ्या मुलीसोबत असं वागण्याची. तुम्ही तिला नक्की काय समजून ठेवले आहे. तुम्ही माझ्या मुलीला धक्के देत घराच्या बाहेर काढले. तुमची हिम्मत कशी झाली. तुम्हाला माहीत नाही का मी तुमच्यासोबत काय काय करू शकते. तेव्हा राघव रागातच म्हणाला की काय करणार तुम्ही, बोला काय करू शकता तुम्ही. तुम्हाला जे करायचं आहे ते करा, पण आता ह्या बाईला माझ्या घरात जागा नाही. तुम्हाला माहीत आहे तुमच्या मुलीने काय केलं आहे. साक्षीची आई राघवला रागातच बोलताना पाहून थोडी शांत होऊन म्हणाली, असं काय केलं आहे माझ्या मुलीने ज्याच्यामुळे तुम्ही तिला घराबाहेर हकलवून दिले. तेव्हा राघव तिच्या सासूला म्हणाला की हे तुम्ही तुमच्याच मुलीला का नाही विचारले की तिने काय केलं आहे. साक्षी खाली मान घालून उभी असते. तेव्हा राघवची सासू पुन्हा त्याच्याकडे पाहते. तेव्हा राघव म्हणतो की ही तर काहीच सांगणार नाही तुम्हाला, पण मी सांगतो तुम्हाला तिने काय केलं आहे. खरं तर तुमच्या मुलीला सुरुवातीपासूनच एकटे राहणे पसंत होते आणि माझ्या वडिलांचे घरात राहणे तिला आवडत नव्हते. तुमची मुलगी मला नेहमी सांगायची की आपण बाबांना वृद्धाश्रमात का नाही ठेवत, पण मला माझ्या वडिलांना वृद्धाश्रमात ठेवायचे नव्हते. मग हळूहळू साक्षीने डाव खेळायला सुरुवात केली जेणेकरून माझे वडील माझ्याच नजरेत वाईट होतील. साक्षीने खूप डावपेच खेळले,
पण जेव्हा त्याचे काहीच झाले नाही तेव्हा हिने वडिलांनाच त्रास द्यायला सुरुवात केली. कधी त्यांच्या जेवणात जास्त मीठ टाकायची तर कधी जेवणात मिरची टाकायची. अशीच ती वडिलांना त्रास देऊ लागली. मी वडिलांसाठी अंघोळीला गरम पाणी दिले तर ही त्यात बर्फाचे तुकडे टाकून ते पाणी मुद्दामच थंड करायची. परंतु मला ह्या गोष्टी काहीच माहिती नसायच्या. मला तर हे सर्व कधी कळलेही नाही. इतके सगळे सहन करून देखील वडिलांनी कधीही तिची तक्रार केली नाही, कारण की माझ्या कुटुंबात कोणते विघ्न नको म्हणून. पण तरीही हिला जराही लाज वाटली नाही आणि तिने आपले वाईट काम चालूच ठेवले. पण मला ह्या सगळ्या गोष्टींबद्दल काहीच माहिती नव्हती. मी विचार करत होतो की साक्षी खूप चांगली आहे आणि माझ्या पश्चात वडिलांची खूप चांगली सेवा करते, काळजी घेते. पण सत्य काही वेगळेच होते. असाच एक दिवस मी ऑफिसमधून आलो तेव्हा साक्षीने मला सांगितले की राघव, मी माझ्या कपाटात काही पैसे ठेवले होते पण आता मला ते पैसे मिळत नाहीयेत. तेव्हा मी साक्षीला म्हणालो, कदाचित तू लक्ष दिले नसशील आणि तूच ते पैसे मार्केटमध्ये जास्त पैसे खर्च केले असतील, नाहीतर तुझ्याकडून कुठेतरी पडले असतील आणि आता तू घरी येऊन शोधत आहेस. जर पैसे घरी ठेवले असते तर ते कुठेही जाणार नाही. तेव्हा साक्षी म्हणाली, बघा राघव, घरात तुम्ही आणि बाबांशिवाय दुसरं कोणीही राहत नाही, मग पैसे गेले कुठे? हे सर्व ऐकून मला खूप राग आला आणि मी साक्षीवर ओरडलो की हे काय, तू काय बोलत आहेस? वडिलांबद्दल असा विचार तुझ्या मनात आलाच कसा? बाबांना पैसे चोरण्याची काय गरज आहे? सर्व काही तर त्यांचेच आहे. साक्षी त्यावेळेस काहीच बोलली नाही. पुन्हा काही दिवसांनी जेव्हा आम्हाला एका नातेवाईकांच्या लग्नाला जायचे होते तेव्हा साक्षीने मला सांगितले की तिच्या कपाटात ना तिचे दागिने आहेत ना ते 5 लाख रुपये आहेत, जे मी तिला काही दिवसांपूर्वी सुरक्षित ठेवण्यासाठी दिले होते. साक्षीने जेव्हा मला हे सगळं सांगितलं तेव्हा मात्र माझ्या पायाखालची जमीन सरकली. कारण मी नवीन कार विकत घेण्यासाठी माझी वर्षभराची कमाई वाचवली होती. मी अनेक वर्षांपासून जोडलेले पैसे अचानक गायब झाले होते. त्यामुळे मी खूप काळजीत पडलो आणि मी साक्षीला म्हणालो, साक्षी बघ, कुठेतरी ठेवले गेले असतील. मी आणि साक्षी दोघेही वेड्यासारखे संपूर्ण घरात पैसे शोधू लागलो, पण आम्हाला ना पैसे सापडले ना साक्षीचे दागिने. तेवढ्यात बाबा बागेतून फिरून नुकतेच घरीच आले होते आणि साक्षी बाबांना पाहतच म्हणू लागली, राघव, आज तुम्ही काहीही बोललात तरी मी चोर पकडल्याशिवाय राहणार नाही. आणि असं म्हणत साक्षी बाबांच्या खोलीतून शोधू लागली. बाबा म्हणाले की तुम्ही सगळेजण काय करत आहात आणि असं अचानक माझ्या खोलीतलं सगळं सामान का हलवत आहात? तेव्हा साक्षी म्हणाली की चोराला पकडण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्या चोराने चोरी केली आहे त्याला सर्वांसमोर आणण्याचा माझा प्रयत्न आहे. साक्षी सर्व सामान शोधू लागली आणि मग बाबांच्या कपाटातून नोटांचे बंडल आणि साक्षीचे दागिने खाली पडले, जे वडिलांच्या कुर्त्यात ठेवलेले होते. हे सर्व पाहून मी खूप घाबरलो आणि मलाही असेच वाटले की कदाचित साक्षी बरोबर होती. मीच तिला चुकीचं समजलं होतं. ह्या सर्व गोष्टींचा विचार करून मी साक्षीच्या म्हणण्यानुसार बाबांना वृद्धाश्रमात पाठवून दिले. जेव्हा बाबा वृद्धाश्रमात जायला तयार नव्हते तेव्हा मी स्वतः त्यांचे कपडे पॅक केले आणि त्यांना म्हणालो की एक तर तुम्ही स्वतः खोलीतून बाहेर या, अन्यथा मला मजबुरीने तुम्हाला घराबाहेर काढावे लागेल. एवढं बोलून मी खोलीतून बाहेर आलो आणि काही वेळाने वडीलही त्यांची बॅग घेऊन खोलीतून बाहेर आले. बाबांचे डोळे पूर्णपणे सुजले होते. कदाचित ते रात्रभर रडत होते. बाबा मला एवढंच सांगत होते की माहीत नाही बेटा, हे सर्व सामान माझ्या कपाटात कसे आले, हे सर्व कोणी केले, परंतु मी तुमच्या मुलीच्या बोलण्यात अडकून त्यांचे काहीही म्हणणे ऐकून घेतले नाही आणि त्यांना वृद्धाश्रमात घेऊन आलो. बाबा मला संपूर्ण रस्त्यात हेच सांगत होते की मी काहीच नाही केलं बेटा, मी काहीच केलं नाही.
यात माझा काहीही दोष नाही. बाळा, मला वृद्धाश्रमात पाठवू नकोस. मी घराच्या कुठल्याही कोपऱ्यात पडून राहील. मी फक्त तुझा चेहरा पाहून जगेन. मला तुझ्यापासून दूर करू नकोस. तुझ्या आईच्या मृत्यूनंतर तूच माझा एकमेव आधार आहेस. तू पण मला असं सोडलं तर मी जगू शकणार नाही. बाबा मला पुन्हा पुन्हा सांगत होते, पण मी तुमच्या मुलीच्या सांगण्यावरून त्यांना वृद्धाश्रमात सोडले आणि पुन्हा मागे वळून कधीच पाहिले नाही. आणि आता 2 दिवसांपूर्वी वृद्धाश्रमाच्या मॅनेजरने मला फोन केला आणि मला सांगितले की तुझ्या वडिलांचा मृत्यू झाला आहे. जेव्हा मी वृद्धाश्रमात पोहोचलो तेव्हा मी पाहिले की माझे बाबा जमिनीवर पडले आहे आणि त्यांनी माझा फोटो छातीवर ठेवला आहे. खरं तर ज्यांनी बाबांना सकाळी सगळ्यात आधी उठून पाहिले होते त्यांनीच सांगितले की बाबा रात्रीपासून माझा फोटो छातीशी लावून असेच खुर्चीवर बसून रडत होते आणि सकाळी उठून त्यांनी जेव्हा जाऊन पाहिले तेव्हा सुद्धा माझे बाबा असेच बसून माझा फोटो छातीशी धरून बसले होते. पण त्या मुलांनी जाऊन जसं वडिलांना थोडं हलवलं तर बाबा जमिनीवरती खाली पडले. त्यांनी डॉक्टरांना बोलावून तपासणी केली तेव्हा मला कळाले की बाबा आता राहिले नाहीत. ते हे जग सोडून निघून गेले होते. मी माझ्या वडिलांसाठी दुःखी होतो, पण हद्द तर तेव्हा झाली जेव्हा मला तुमच्या मुलीचे सत्य कळाले. आणि हे सत्य मला कधीच कळाले नसते जर माझ्या वडिलांच्या मित्राने मला माझ्या वडिलांच्या शेवटच्या पत्राबद्दल सांगितले नसते तर. त्यांनी मला सांगितले की माझ्या वडिलांनी माझ्यासाठी एक शेवटचं पत्र सोडलं आहे आणि माझ्या वडिलांची शेवटची इच्छा होती की मी त्यांनी पत्रात लिहिलेली इच्छा पूर्ण करावी. मी जेव्हा वृद्धाश्रमात पोचल्यावर बाबांनी घरून आणलेली बॅग उघडली. त्यात बाबांच्या काही जुन्या वस्तू पडल्या होत्या. ती बॅग उघडल्यावर मला तळाशी एक चिठ्ठी सापडली आणि ती चिठ्ठी म्हणजे माझ्या वडिलांचे शेवटचे पत्र होते जे त्यांनी माझ्यासाठी लिहिले होते. तुम्हाला जाणून घ्यायचे नाही का सासूबाई की त्यात माझ्या वडिलांनी माझ्यासाठी काय लिहिले होते, जे वाचून मी तुमच्या मुलीला इतका तिरस्कार करू लागलो आहे. राघव त्याच्या डोळ्यांतील अश्रू पुसत म्हणाला, सासूबाई, माझ्या वडिलांनी लिहिलेल्या पत्रात मला त्यांनी सर्व गोष्टी सांगितल्या की मी ऑफिसला गेल्यावर साक्षी त्यांना किती त्रास द्यायची. खाणे पिणे, आंघोळ आणि इतकेच नव्हे तर बाबांचे घरात राहणे देखील कठीण झाले होते आणि बाबा हे सर्व माझ्यासाठी सहन करून घेत होते आणि मी मात्र मूर्ख इतके समजू शकलोही नाही. अगदी शेवटच्या पत्रातही त्यांनी फक्त त्यांच्या निर्दोषतेचे बदल लिहिले होते. त्यांनी लिहिले होते की ज्या दिवशी आम्हा दोघांना पार्टीला जायचे होते त्या दिवशी पहाटे ते पासून घराबाहेर नव्हते आणि त्यांचे कारण म्हणजे साक्षीने बाबांना सांगितले होते की बाबा, माझी आई खूप आजारी आहे, राघवला यायला वेळ लागेल, म्हणून तुम्ही एकदा जाऊन माझ्या आईला बघून या. वडिलांनी माझ्याशी बोलायला सांगितले पण साक्षीने माझे त्यांच्याशी बोलणे केलेच नाही आणि म्हणाले की माझा फोन सापडत नाहीये. तेव्हा बाबा तुमच्या घरी गेले होते. सासूबाई, राघवची सासू म्हणाली, तुम्ही कुठल्या दिवसाबाबत बोलत आहात राघव? त्यानंतर राघवने सासूला तारीख सांगितली आणि म्हणाली, मी या दिवसाची गोष्ट करत आहे सासूबाई. तेव्हा ती म्हणाली, पण मी त्या दिवशी घरीच नव्हते, मी शहराबाहेर गेले होते काही महत्वाच्या कामासाठी. तेव्हा राघव डोळ्यांतून वाहणाऱ्या अश्रूंना पुसत हसत म्हणाला, हेच तर सासूबाई, जर त्या दिवशी तुम्ही घरीच नव्हता तर तुमची लाडकी मुलगी बाबांशी खोटं का बोलली आणि तिने मला सांगितले की बाबा बागेत फिरायला गेले आहेत, आता येतच असतील. आणि बाबा घरी येताच ती त्यांच्यावर रागवली आणि मी इतका मूर्ख होतो की मी माझ्या वडिलांचे एकदाही ऐकले नाही. ते बिचारे मला समजावत राहिले पण मी मात्र बायकोच्या बोलण्याने मी इतका आंधळा झालो होतो की मला काही दिसतच नव्हते. माझ्या मनात हा सुद्धा विचार आला नाही की साक्षीला कसे कळाले, कपाटाच्या कोणत्या भागात आणि कुठे दागिने लपून ठेवले आहेत, जे कपाट उघडतात साक्षीला पाहता क्षणी सापडले. त्यावेळेस मी हा सुद्धा विचार केला नाही की जर बाबांनी चोरी केली असती किंवा चोरलेले पैसे त्यांच्याकडे असते तर त्यांनी त्या चोरलेल्या पैशांचे काय बरं केले असते.
कारण त्यांना माझ्याशिवाय दुसरे कोणीही नव्हते. कारण त्यावेळेस माझा मेंदू कामच करत नव्हता. म्हणतात ना, वाईट वेळ सांगून येत नाही, पण माझ्या वाईट काळात नुसारच सुरू झाला होता आणि माझ्याच मूर्खपणामुळे माझ्या वडिलांचा देखील वाईट काळ सुरू झाला होता. मी माझ्या वडिलांचे जीवन नरक बनवले. एवढं सगळं लिहून झाल्यावर बाबांनी त्यांची शेवटची इच्छा त्या पत्रात लिहून ठेवली होती. आणि तुम्हाला माहीत आहे सासूबाई, त्यांची शेवटची इच्छा काय होती? मी तुमच्या मुलीला घरातच ठेवावे आणि माझ्या कुटुंबासोबत आनंदाने राहावे, अशी शेवटची इच्छा त्यांनी लिहून ठेवली होती. त्यांना फक्त त्यांचे निर्दोषत्व माझ्या समोर शुद्ध करायचे होते. त्यांनी तुमच्या मुलीला गुन्हेगार सिद्ध केले नाही, तर त्यांनी स्वतःला फक्त निर्दोष सिद्ध केले. आणि त्यांचे माझ्यावर किती प्रेम आहे, जे मी कधीच पाहू शकलो नाही. आई वारल्यापासून त्यांनी मला एक क्षणभरही कमीपणा जाणून दिला नाही, पण मी माझ्या वडिलांना त्यांच्या शेवटच्या क्षणही सन्मानाचे जीवन दिले नाही. जर मी माझ्या वडिलांना सोडले नसते, तर कदाचित माझेही वडील आज माझ्यासमोर जिवंत राहिले असते. कदाचित मी माझ्या वडिलांना पाहू शकलो असतो, त्यांच्यासोबत प्रत्येक गोष्ट बोलू शकलो असतो. मी एकदा त्यांचे ऐकले असते आणि त्यांच्यावर विश्वास ठेवला असता, तर आज असे झालेच नसते. राजाराम काकांचे शेवटचे पत्र ऐकल्यानंतर राघवच्या सासूबाईंच्याही डोळ्यांतून अश्रू वाहू लागले आणि त्या स्वतःला रोखू शकल्या नाही. आणि विचार न करता, काहीही न बोलता त्यांनी त्यांच्या मुलीच्या 3-4 कानाखाली मारल्या आणि कानाखाली मारताना त्या म्हणाल्या, मला तुझ्यासारखी मुलगी झाली नसती तर बरे झाले असते. मी तर तुला असे संस्कार दिलेच नव्हते. मग हे सगळं तू कुठून शिकलीस? तू एकदाही विचार केला नाहीस का? जे काही तू तुझ्या सासऱ्यांसोबत करत आहेस, तसंच तुझ्या आईसोबत झाले तर तुला कसे वाटेल? राघवच्या सासूने तिच्या मुलीला खूप काही सुनावले आणि अनेक गोष्टींनी तिचा अपमानही केला. पण जाता जाता थांबून राघवची सासू त्याला म्हणाली की, राघव बेटा, या क्षणी तुमच्या मनात काय चाललं आहे ते मी समजू शकते आणि मी तुम्हाला माझ्या मुलीला त्वरित माफ करण्यास सांगणारही नाही. परंतु मी तुम्हाला हे नक्की सांगेन की तुमचे वडील, ज्यांच्यावर तुम्ही खूप प्रेम करत होता, त्यांच्यामुळे गैरसमज तुम्ही स्वतःपासून दूर केलेत. जर तुम्ही तुमच्या वडिलांचा आदर करत असाल तर तुम्ही त्यांच्या निर्णयाचा देखील आदर केला पाहिजे. आणि आत्ताच तुम्ही सांगितले की तुमच्या वडिलांचा शेवटचा निर्णय आणि त्यांची शेवटची इच्छा काय होती. आत्ताच तुम्ही म्हणाला की तुमच्या वडिलांची शेवटची इच्छा होती की तुम्ही आपल्या कुटुंबासोबत आनंदाने जगावे. मला मान्य आहे राघव, हे सगळं विसरणं तुमच्यासाठी एवढं सोपंही नाही. पण साक्षीला घराबाहेर हाकलून तुम्ही तुमच्या वडिलांची आज्ञा मोडू नका. ते जिवंत असतानाही तुम्ही त्यांना खूप त्रास दिला, त्यांना खूप तडपवले. पण मी तुमच्यासमोर हात जोडते राघव, तुमच्या वडिलांच्या मृत्यूनंतर तरी निदान त्यांच्या आत्म्याला तरी शांती द्या आणि जी त्यांची शेवटची इच्छा होती ती त्यांच्या मृत्यूनंतर तरी पूर्ण करा. आपल्या सासूचे बोलणे समजून राघवने साक्षीला घरात ठेवले, परंतु त्याने तिला माफ केलेच नाही आणि त्याने वडिलांची शेवटची इच्छा मान्य केली आणि साक्षीला घरातच राहू दिले. आणि आता तिच्या नवऱ्याचं तिच्याशी वागणं पाहून ती रात्रंदिवस स्वतःला विचारत राहिली की तिने का आपल्या सोन्यासारख्या चाललेला संसार उद्ध्वस्त केला. आता तिला प्रश्न पडतो की तिने सासऱ्यासोबत इतका अन्याय का केला. त्यांची काय चूक होती की त्यांना त्यांच्याच मुलामुळे इतका त्रास सहन करावा लागला. आता साक्षीला तिची चूक कळाली, पण राघवने तिच्या चुकांना माफ केले नाही. पण साक्षीला आशा आहे की एक ना एक दिवस राघव तिला माफ करेन, कारण आता साक्षी तिच्या सासऱ्यांसारख्या इतर वृद्ध लोकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेत आहे. पण राघव आजही तिच्यासोबत बोलत नाही. कदाचित साक्षी तिच्या कृत्याची शिक्षा भोगत आहे. मित्रांनो, कोणती गोष्ट स्वतः डोळ्यांनी बघितल्याशिवाय किंवा स्वतः त्याचा अनुभव घेतल्याशिवाय कोणत्याही टोकाच्या निर्णयाला जाऊ नये, जसा राघव गेला होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो,
आजची कथा कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.